नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकमान्य सोसायटीच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या बाल वाचनालयाचे व मिनी थिएटरचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन पर्यावरणप्रेमी मेधा ताडपत्रीकर यांच्या हस्ते, कार्यालयाचे उद्घाटन शिरीष फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी व ती वृद्धिंगत व्हावी या हेतूने लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांनी हे उपक्रम सुरू केले आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी आज सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत रिअल इस्टेट उद्योजक बसवराज अंबी यांचा 5 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी प्रमुख आरोपी मंजुळा रामनगट्टी या महिलेस अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी 2024 रोजी मुडलगी तालुक्यातील राजापूर गावामधील रिअल इस्टेट उद्योजक बसवराज अंबी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. दरम्यान अपहरणकर्त्यांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या अपहरण तपासणी प्रकरणी घटप्रभा पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती दिली. 2023 पासून महानगरपालिका सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या शंकर पाटील यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या प्रभागातील विविध समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई होत नाही असा आरोप करत नगरसेवक शंकर पाटील यांनी बेळगाव महानगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलं असून त्यामध्ये त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय. प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष केल्यामुळे प्रभागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही, त्यामुळे मला आंदोलन करण्याची वेळ आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसाय परिस्थितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सर्व बाबतीत परिवर्तन घडवत आहे. व्यवसाय धोरणे बदलत आहेत आणि यशासाठी आवश्यक कौशल्ये पुन्हा परिभाषित करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर पडत असून माध्यम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. याच पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये वार्ता विभाग आणि बेळगाव पत्रकार संघटनेतर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माध्यम या विषयावर विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ स्वप्नील पाटणेकर यांनी पत्रकारांना सखोल मार्गदर्शन केलं. आज सोमवारी आयोजित या कार्यशाळेमध्ये श्रेष्ठा आयटी कंपनीचे संस्थापक स्वप्नील पाटणेकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माध्यम क्षेत्रावर होणारा प्रभाव या संदर्भात माहिती दिली. चॅट जीपीटी, डीपसीक, ग्रामरली आणि इतर मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या भाषिक मॉडेल्सच्या प्रभावी वापराबद्दल मार्गदर्शन केले. कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचं नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनांचे पालन करा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुक्यात बस कंडक्टर व प्रवाशात झालेल्या वादावादीला भाषिक रंग देऊन वातावरण गढूळ करण्यात आलं. त्यानंतर सीमेलगतच्या दोन्ही राज्यांच्या बसवर हल्ला चढवण्यात आला आणि यामध्ये परिवहन मंडळाचं नुकसान झालं. यावर आपण लक्ष घालून त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, शिवाजी मंडोळकर आदी उपस्थित होते. क्रांतीवीर संगोळी रायण्णा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बेळगावच्या ठेवीदारांना मोठा धक्का बसला असून विशेष अधिकारी आणि सक्षम प्राधिकरणाने काही ठेवी वसुलींचे अर्ज नाकारले आहेत. बेळगावमधील अनेक ठेवीदारांना बेंगलोरमधील विशेष अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून नकारपत्रे मिळाल्यामुळे त्यांची चिंता आणि अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे संतप्त ठेवीदारांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन छेडले. त्यामुळे ठेवीच्या स्वरूपातील कष्टाने कमावलेले आपले पैसे परत मिळवण्यासाठी आता काय करावे असा प्रश्न ठेवीदारांना पडला असून सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकल धरणातून पाणी देण्याचा पाटबंधारे खात्याने घेतलेला निर्णय मागे घेण्यात आलाय. त्यामुळे आमचे पाणी आमचा हक्क या संघटनेला यश आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुन यांनी दिली. आज सोमवारी कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकल धरणातून पाणी देण्यात आल्यास बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याचा तुटवडा भासणार आहे.
तसेच आता हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकलमधून पाणी देण्याचा निर्णय झाल्यास अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याची निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारच्या नावे दिले होते. याची दखल घेण्यात आली असून आंदोलनाला यश आल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 6वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन येत्या 6 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे संमेलन मराठा मंदिर बेळगाव येथे पार पडणार आहे. या बैठकीत परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलनाबाबत माहिती दिली. अॅडव्होकेट सुधीर चव्हाण, डीबी पाटील, रणजित चौगुले, अरुणा गोजे पाटील आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या आदेशानुसार जिल्हा पंचायतीच्या कार्यालयात क्लीन शनिवार उत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सरकारी इमारती आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील परिसर स्वच्छ करणे हा होता. जिल्हा पंचायत कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावेळी आपल्या संबंधित विभागातील केबिन, ऑफिस इंटिरियर्स आणि बाह्य परिसर स्वच्छ केला. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्लीन शनिवार साजरा करण्याचे आदेश दिले होते. या उपक्रमामध्ये नियोजन संचालक रवी बंगारप्पा, उपसचिव बसवराज हेगनायक, उपसचिव बसवराज आदवीमठ, मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवतारा आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी नुकतीच उज्ज्वल नगरला भेट देऊन नवीन रस्ते बांधकाम आणि ड्रेनेज व्यवस्थेतील सुधारणांसह सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान परिसरातील रहिवाशांशी त्यांनी संवाद साधून नियोजित कामांचा आढावा घेत येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यात येईल असे सांगितले. बेळगाव उत्तर विभागातील विकास कामांचा पुनरुच्चार करत नागरिकांसाठी चांगले रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेचा पुनरुच्चार केला. आमदार आसिफ सेठ यांनी येथील विकास प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण आपण स्वतः करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. संपूर्ण मतदारसंघाच्या पायाभूत सुविधेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन आमदारांनी दिले. उज्ज्वल नगर परिसरातील नागरिकांनी आमदारांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. याप्रसंगी संबंधित खात्याचे अधिकारी, कंत्राटदार तसेच उज्ज्वल नगर परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जुनाट झाड कोसळून 2 कारचं नुकसान झाल्याची घटना रविवार दिनांक 2 मार्च रोजी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय आवाराला लागूनच 4 चाकी वाहने पार्किंग करण्यासाठी पेवर्स बसवण्यात आलेत. त्या ठिकाणी काही व्यावसायिकांना दुकान गाड्यांसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या परिसरात अनेक जुनाट झाडे आहेत, मात्र ही झाडे आता धोकादायक ठरत आहेत. रविवारी येथील झाड कोसळल्यानं 2 कारचं नुकसान झालंय. आधार कार्ड संबंधीची सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आधार कार्ड शिबिर भरवलं जाणार आहे. या शिबिराला परवानगी द्यावी अशी मागणी मानवाधिकार सहाय्यता संघातर्फे तहसीलदार बसवराज नागराळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य लोकांच्या आधार कार्ड संबंधीची सर्व कामे करण्यासाठी हे शिबिर घेतलं जाणार आहे. यामध्ये आधार कार्ड अपडेट, नाव दुरुस्ती, मोबाईल नंबर यासह इतर आधार कार्ड दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. बिजगर्णी परिसरातील नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्डसाठी शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक जीवनावर परिणाम होतोय. यासाठी बिजगर्णी येथे आधार कार्ड शिबिर भरवलं जाणार आहे. याला परवानगी द्यावी अशी मागणी तालुका अध्यक्ष अखिल कांबळे यासह पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी व सभासदांना कारखान्याकडून सवलतीच्या दरातील साखर दिली जात नव्हती. पण यंदा 5 मार्चपासून अ व ब वर्गातील सभासदांना सवलतीच्या प्रति किलो मागे 17 रुपये दराने साखर देण्याचा निर्णय हिरण्यकेशीच्या संचालक मंडळाने घेतलाय. सभासदांनी साखरेचा लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन बसवराज कलट्टी व व्हाईस चेअरमन अशोक पट्टणशेट्टी यांनी केले.
ते सोमवारी हिरण्यकेशीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संपूर्ण देशातील अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी शहरी भागातील स्वच्छतेचा आढावा घेतला जातो. यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक कार्यरत असते. गेल्या आठवड्यात केंद्राचे हे पथक निपाणीत स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी आले. मात्र ते आले कधी आणि गेले कधी याचा कुणालाच थांगपत्ता लागला नाही. यामुळे या अभियानाच्या मुख्य हेतूबद्दल शंका उपस्थित होत आहे. या मोहिमेलाही भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा संशय व्यक्त होतोय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.